हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळेजण? आशा करते की तुम्ही सगळेजण खूप 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 आनंदी असताल, मजेत असताल. तर मंडळी, कालचा ब्लॉग तुम्ही बघितलात. वेदू आणि श्रीशाने आजीचं घर दाखवलेलं आहे. तर त्यांना खूप घाई झाली होती की मला आजीचं घर दाखवायचं आहे, मला आजीचं घर दाखवायचं आहे. तर मी म्हटलं चला ठीक आहे, तुम्ही लोक आता आजीचं घर दाखवा. तर मग असं आहे की मी आता आज तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या आईचं घर दाखवणार आहे. इथली ग्रीनरी, इथलं तिने जी काही झाडं लावलेली आहेत त्याचं मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा. तर बघा मंडळी, हे आहे माझ्या आईवडिलांचं गावचं घर. इथे त्यांनी असे छान असे मस्त मस्त कसली छान छान झाडे लावलेली आहेत. तर चला आपण बघूया. हे मोठं जे तुम्ही बघताय हे आहे फणसाचं झाड. त्याची फणसं आता आम्ही मागच्या 2 महिन्याखालीच खाल्ली. ही आहेत जास्वंदीची झाडं. ही बघा, ही आहेत गोकर्णी. हे आहे अंजीर. ही अशी शोची झाडं आहेत. माझ्या आईला आवड असल्यामुळे ती अशी छान छान झाडं लावत असते. इकडे पण ह्या साईडला पण लावलेले आहेत जास्वंदीची झाडं. ही कसली सफेद फुलं आहेत. सीताफळीचं झाड आहेत. आणि ही झाडं तुम्ही बघितली असतीलच श्रीशाच्या आणि वेदूच्या ब्लॉगमध्ये. ह्या अशा बिया असतात म्हणजे ह्या अशा फुटतात. हे बघा, तिने मागे अशी छान भोपळ्याची वगैरे लावली होती झाडं. आता ती काढले. भोपळ्याचे हे वेली होत्या. गुलाब, पपईच्या झाडाला पपई आल्यात. लवकरच आता आम्ही पपई खाणार. इथे पण एक छोटे पपईचं झाड आलेलं आहे. ही बघा, ही येलो कलरची फुलं किती छान दिसतात बघा. त्याच्यावरती किडा कसा बसलाय बघा, माशी. ही कृष्ण कमळ आहे. अजून एक पपईचं झाड आलंय. बघा, ही आले लाल जास्वंदी. तिचं फूल बघा.
किती सुंदर आहे ना. इथं आहे तुळशी आणि हे बघा हे सगळे गावठी गुलाब आहेत आणि पिंक कलरची जास्वंदी आहे. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत त्यामुळे अजून तरी ते फुलं अजून उमललेली नाही आहेत, पण थोडासा सूर्यप्रकाश ह्याच्यावरती पडला की ती हळूहळू उमलायला स्टार्ट होतील. ते बघा ही थोडीशी उमललेली आहे हे फूल. गुलाब खूपच सुंदर आहेत बघा ना. इथे पण हे लाल जास्वंदी आहे. इथे बघा हे आहे डाळिंबाची झाडं. छोटे छोटे डाळिंब धरली आहेत त्याला. हे बघा हे आहे गोकर्णीची फुलं ब्ल्यू कलरची. हे असं वरखाली असं 2 मजली बांधलेले आहे आईने घर. मम्मीचं म्हणणं होतं की पप्पा रिटायर झाल्यावरती गावीच राहायचं आहे, मला गावीच राहायचं आहे म्हणून. ती बोलली तर आम्ही गावीच राहणार म्हणून. तर मग आता 3 इयर्स झालेले आहेत पप्पांना रिटायर होऊन. तर मम्मी पप्पा गावीच राहतात, इथेच राहतात. मंडळी गावचं वातावरणच खूप छान असतं, बरोबर ना. चला तर मग तुम्हाला आमचं हे गावचं घर माझ्या आईवडिलांचं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय मंडळी.